तुकाराम महाराज यांची पालखी सणसर इथून बेलवडीमध्ये दाखल झालेली आहे। पालखीला अगदी थोड्याच वेळात गोल रिंगण हे संपन्न होणार आहे। वारकऱ्यांची मोठ्या संख्येने इथे गर्दी जमली आहे। तयारी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात गोल रिंगणाला सुरुवात होईल। तुकाराम महाराज यांची पालखी सणसरचा मुक्काम संपवून आता बेलवडीमध्ये दाखल झालेली आहे। त्यानंतर सकाळी 8 वाजता गोल रिंगणाला सुरुवात होतीये। तत्पूर्वीची ही सगळी तयारी आपण पाहतोय। वारकऱ्यांची मोठ्या संख्येने गर्दी जमलेली आहे। संत तुकाराम महाराज यांची ही पालखी इंदापूर तालुक्यातील सणसर इथे मुक्कामाला होती आणि हा मुक्काम आटोपल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला नागवैलीच्या विड्याच्या पानाचं गाव अशी ओळख असलेल्या निमगाव केतकी इथे सुद्धा मार्गस्थ होणार आहे। मात्र त्यापूर्वी बेलवडीमध्ये पालखी दाखल झालेली आहे। वारकऱ्यांची मोठी गर्दी जमलेली आहे कारण अगदी थोड्याच वेळात गोल रिंगणाला सुरुवात होतीये। इंदापूर तालुक्यातील बेलवडी इथे तुकोबारायांच्या या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण अगदी काही वेळातच पार पडणार आहे। तत्पूर्वी दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांची वारकऱ्यांची मोठी गर्दी जमलेली आहे। संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं हे पहिलंच गोल रिंगण आहे आणि त्यामुळे उत्साही असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे दृश्य असतं आणि ते डोळ्यात साठवून घेण्यासाठी अगदी प्रत्येक जण इथे गर्दी करत असतो, हजेरी लावत असतो। या सगळ्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। माझे सहकारी मिलिंद भागवत हे सध्या तिथून जोडले गेलेले आहेत। मिलिंद, आपण पाहतोय तुकाराम महाराज यांची पालखी सणसर इथून आता बेलवडीमध्ये दाखल झालेली आहे। एकंदरीतच कसं वातावरण आहे तिथे? ऋतुजा, अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। अगदी एक 10 मिनिटापूर्वी पालखीचं आगमन झालेलं आहे, आपण मधोमध पाहू शकतो। आणि पादुका आता या मैदानाच्या जिथे रिंगणाचा सोहळा होणार आहे तिथे मैदानाच्या मधोमध पादुका तुकाराम महाराजांच्या आहेत आणि आता पुढच्या 2 ते 3 मिनिटात प्रत्यक्ष रिंगण सोहळा सुरू होईल। आपण पाहतो अत्यंत उत्तम अशा प्रकारची व्यवस्था इंदापूरमधल्या या बेलवडीत करण्यात आलेली आहे आणि प्रचंड संख्येने स्थानिक नागरिक, पंचक्रोशीतनं नागरिक इथे येऊन दाखल झाले आहेत। ज्या वेळेला मी साधारणपणे अर्ध्या पाऊण तासापूर्वी या मैदानात पोहोचलो तेव्हा खूप सुंदर रांगोळ्या, बाहेरच्या बाजूला पताकांनी हे सगळं मैदान सजवण्यात आलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातलं हे पहिलं गोल रिंगण आहे, त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे। आपण पाहतो आहोत मेंढ्यांनी धावायला सुरुवात झालेली आहे। असं रिंगण आहे की ज्याला मेंढ्यांनी आधी प्रदक्षिणा घातली जाते आणि या मेंढ्यांच्या प्रदक्षिणेच्या नंतर मग टाळकरी, त्यानंतर मग आता ध्वजधारी रांगेत उभे आहेत ऋतुजा। आणि याच्या नंतर आता या मेंढरांच्या धाव्यानंतर आता आपण उजव्या बाजूला जर का कॅमेऱ्यात पाहत असू तर उजव्या बाजूला बरोबर आता झेंडेदारी सगळे भगवे झेंडे घेतलेले आणि त्या बाजूला तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला उभ्या आहेत आणि आता त्यांचा धावा सुरू होईल। हे पहिलं गोल रिंगण आहे, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ऋतुजा, संत तुकाराम महाराजांच्या या सगळ्या वारी सोहळ्यातलं। आणि त्याचं महत्व असं आहे की इथून पुढचा टप्पा हा साधारण 20 किलोमीटरचा टप्पा आहे आणि त्या 20 किलोमीटरचा टप्पा हा छोटा टप्पा नाही। त्यातही सध्या पाऊस नाहीये अजिबात। काल रात्री थोडासा फक्त पाऊस या भागामध्ये पडला आणि त्यानंतर पाऊस या भागामध्ये झालेला नाहीये। तर त्यामुळे हा एवढा मोठा टप्पा पार करण्यासाठी हा रिंगण सोहळा म्हणजे एक बॅटरी रिचार्ज करण्यासारखं असतं असं आपल्याला म्हणता येईल। जसं केव्हाही आपल्या मोबाईलची बॅटरी संपते आणि आपल्याला ती चार्जिंग करायला लावायला लागते, तर एक 3-4 तास लावल्यानंतर मग आपला मोबाईल फुल चार्ज होतो। इथे मात्र या रिंगण सोहळ्यामध्ये
हा धावा घेतल्यानंतर सगळे जणांनी एकत्र विठू माऊलीचा गजर करत खरं तुकोबारायांचा आहे गजर मिलिंद, करत आणि अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य असतं आणि तेच पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी होत असते. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.